DK भोपी साहेब उपस्थित आहेत. स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता आणि नक्कीच प्रत्येकाला अचंबित करणारं व्यक्तिमत्व खरं तर DK भोपी साहेब, त्यांचं मनपूर्वक आपण स्वागत करूया. सर्वांच्या वतीने ते स्वागत केले जाते. गणेशदादा पाटील या ठिकाणी, विजयदादा, आमचे कमलाकर शेट्टी, योगेश दादा, योगेंद्र दादा पाटील, संत दादा चालके या आपला देखील सन्मान केला जाईल. तर सामना आपण चालू करायचा आहे. एका बाजूला जरूर सन्मान होईल प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, परंतु मॅच देखील आपण ऑन करायची आहे. हॅलो, गजेंद्र आयरे साहेब या. गजेंद्र आयरे साहेबांचा देखील सन्मान केला जाईल. दमदार व्यक्तिमत्व करत आज स्पर्धेला उपस्थिती दाखवली आहे. संतोषदादा चालके उपस्थित राहिलेत, त्यांचा देखील सन्मान करत आमचे कमलाकर शेठ पाटील. मित्रो, येत्या 14 जानेवारी ते 18 जानेवारी तुम्हाला छत्रपती ट्रॉफीचं आयोजन, दमदार आयोजन कमलाकर शेठ पाटील तलोजा मजकूर यांच्या वतीनं पाहायला मिळेल. प्रत्येक दिवशी 8 संघ त्या स्पर्धेमध्ये. प्रवेश फी फक्त 13,000 रुपये आणि संघ संपूर्ण पूर्ण झालेत. फक्त 2 एंट्री बाकी आहेत. कोणाला करायचं असेल तुम्ही लगेच संपर्क साधा, कारण आम्ही 1 तारखेला स्पर्धेचं लाईव्ह लॉन्च करणार आहोत. नाईट स्पर्धा कमलाकर शेठ पाटील तलोजा मजकूर यांची छत्रपती ट्रॉफी. प्रत्येक दिवशी 8 संघ. मॅन ऑफ द सिरीजसाठी देखील बाईक आहे. फलंदाज गोलंदाज शतकसाठी स्पोर्ट्स सायकल आहे. सोमनाथ मडवी आणि आत्माराम पाटील साहेब या आपला सन्मान केला जाईल. रघुनाथ दादा नारायण पाटील आपणही यावं, आपलाही सन्मान इथे केला जाईल. सतीश दादा राजे उपस्थित झालेत. सतीश दादा आपला देखील सन्मान केला जाईल. खरं तर दमदार व्यक्तिमत्व आहेत. तर या ठिकाणी सोमनाथ मडवी, त्यानंतर आत्माराम पाटील, आमचे रघुनाथ दादा पाटील या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचा सन्मान केला जातोय. त्यानंतर आता ज्यांचं आगमन झाले ते खरं तर स्वर्गीय नारायण शेठ पाटील स्मृती चषकाचे दमदार आयोजक सन्माननीय विष्णू शेठ पाटील साहेब. तर वामनदादा पाटील सिद्धी करवले, जवानमान क्रिकेट संघ सिद्धी करवले, माजी क्रिकेट खेळाडू आहेत, सध्या 40+ त्यांचं देखील स्वागत. तसेच भास्कर शेठ तरे साहेब उपस्थित आहेत. सतीश राजे या, प्रथम आपण आपला सन्मान केला जाईल. त्यानंतर आमचे तुर्बेगावचे दमदार व्यक्तिमत्व भास्कर शेठ तरे साहेब उपस्थित झालेत, त्यांनाही इन्व्हाइट केले जाईल, आपण यावं. एका बाजूने सामना देखील मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 2 दमदार संघ, आज जर विचार केला तर 2 दावेदार संघ ह्या स्पर्धेचे आपल्याला पाहायला मिळतात. जयनमान टायगर आणि त्यांच्या विरोधात स्कायरा 11 जय गणेश्वर धानसर संघ आपल्याला पाहायला मिळतोय. टॉस जिंकला प्रथमतः बॅटिंग करत असताना टीम धानसर मैदानाच्या आतमध्ये. तर या ठिकाणी मी इन्व्हाइट करेल आमचे भास्कर शेठ तरे साहेब, दमदार व्यक्तिमत्व आहेत. तुर्बे ग्रामपंचायत दमदार व्यक्तिमत्व, आमचे भारतीय जनता पार्टी दमदार व्यक्तिमत्व भास्कर शेठ तरे साहेब उपस्थित झालेत, त्यांचा शुभ सन्मान केला जाईल. मी गणेशदादा पाटील, त्यानंतर आमचे योगेंद्रदादा पाटील आणि विजयदादा पाटील यांना विनंती करेल आपल्या शुभास्ते त्यांचा सन्मान करायचे. तसेच भोईरवाड्याचे आमचे गजानन शेठ भोईर साहेब या, भोईर साहेब या, गजानन भोईर साहेब या, आपला सन्मान इथे केला जाईल. डायगर गावातले कोणी ग्रामस्थ आले असतील त्यांना इन्व्हाइट करेल, आपण व्यासपीठावरती यावं. तसेच दानसर गावचे कोणी ग्रामस्थ आले असतील त्यांना देखील इन्व्हाइट करेल की आपण व्यासपीठावरती यावं. पहिला धक्का लागला टीम स्कायरा 11 जय गणेश्वर धानसर टीमला. अगदी जर आपण विचार केला तर चौकार ठोकला होता तो राकेश पोरजीनं, परंतु त्याला प्रत्युत्तर देत असताना संदीपनं मात्र यश आपल्या गोलंदाजीवरती प्राप्त केलंय. पहिल्या षटक प्रगतीपथावर धावफलकावरती धावसंख्या 1 गडी बाद 10 अशी धावसंख्या आपल्याला धावपटलावरती पाहायला मिळतंय. नवीन फलंदाज डोनाल्ड पोरजी मैदानाच्या आतमध्ये. 3ऱ्या क्रमांकावरती 91 साठी हा महत्वाचा धानसर संघाचा शिलेदार. तर तुर्बे गावचे संतोषदादा तरे या, आपला देखील सन्मान केला जाईल. संतोषदादा या, आपला सन्मान केला जातोय. या ठिकाणी आज बेळात वेल काढून उपस्थिती दाखवली आहे. तसेच आमचे सिद्धी करवले गावचे पोलीस पाटील भरतदादा पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान केला जाईल. वेलकम, स्वागत आहे आपलं.
काय फटका सजवलाय, अगदी ह्या फटक्यांसाठी ओळख आहे डोनाल्ड पोर्जीची. आणि आपल्या आगल्या वेगळ्या स्टाईलनं, टिपिकल स्टाईलनं मात्र बॉलला पाठवलंय लॉंग लेग रिजनला. चेंडू सीमारेषा पार, दमदार असा चौकार. तर आपण पाहतो त्या कारणास्तव डीजे आपल्याकडे देखील आम्ही फारसं येणार नाहीयेत. आपल्याकडे आज वेळ खूप कमी आहे, कारण की एका बाजूला प्रेक्षक देखील मोठ्या संख्येनं आज उपस्थित आहे आणि प्रेक्षकांची दिलगिरी आपण सातत्यानं व्यक्त करतोय. कारण की येणारे मान्यवर त्यांचं आगत स्वागत करत असताना आमचे साथी समालोचक मित्र योगेश मडवी यांना आपण पाहिलं. कॉम्बॉक्समध्ये आपण नेरे विभागातील एक दमदार आवाज सागर मांडवकर यांना ऐकलं. त्यानंतर आपल्याच विभागातील नामांकित समालोचक बायकरमॅन म्हणून ज्याची ओळख आहे तो प्रवीण टेंबेला देखील आपण पाहिलं. आणि आता जाणार आहोत मॅचच्या दिशेने. एका षटकाचा खेळ संपलाय, धावा धावपळकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आता विशेष सन्मान केला जाईल. मित्रो, गेल्या प्रत्येक वर्षी आम्हाला मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफ्या ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केले जातात ते आमचे विशाल दादा शांताराम पाटील या आपण, आणि आमचे बारकू दादा या, आपला सन्मान केला जाईल. खरं तर इथे विशाल दादाचा सन्मान केले जाते दरवर्षीप्रमाणे. मित्रो, याही वर्षी ज्यांच्या माध्यमातून आम्हाला सर्व मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफ्या पुरस्कृत केल्या जातात, तर सन्मान केले जाते. त्यानंतर इथे तर सन्माननीय तुर्बेगावचे दमदार व्यक्तिमत्व, नाद एकच बैलगाडा शर्यत, बैलगाडा मालक सन्माननीय चंद्रकांत भोई साहेब या, आपला सन्मान केला जाईल. तर पवनदादा भोईर आणि दादा पाटील आपण देखील या, आपलाही सन्मान इथे केला जाईल. गणेश दादा यांच्या माध्यमातून आपल्याला इन्व्हाइट केले जाते. यादव मात्रे आपल्याला इन्व्हाइट केले जाते. अनिल पाटील आपण यावं, आपला सन्मान इथे केलं जाईल. अभिमन्यू दादा भोईर आपण यावं. नो चेंडू, अतिरिक्त उंची चेंडूमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. वेस्ट हाईटपेक्षा हा चेंडू उंच होता. निशांत पाटील गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. निशांतनं फेकलेला हा खराब चेंडू आणि त्याचा फायदा उचलता आला नाही तो खरं तर किशोर पोर्जीला, जो सलामीसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. साथीनं आता डोनाल्ड मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. फ्रीचा हा चेंडू असेल, संधी आहे इथे, फटक्याला जवाब आहे. आपल्या स्टाईलनं मात्र पाठवलं बॉलला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. हा उत्तुंग असा षटकार किशोर पोर्जीच्या बॅटमधनं. डीजे ही सध्याच्या घडीला आपण सागर यांना पाहतो, त्यांचं देखील कौतुक करूया. जाऊया मॅचच्या दिशेनं. धावसंख्येला वेग निर्माण करत असताना किशोरला पाहू शकाल. 21 धावा स्कोर कार्डवरती. येथे देखील फुल टॉच चेंडू कसा सोडेल, बॉलला पाठवलाय आता लॉंग लेग रिजनला. चेंडू जाईल तो सीमारेषा पार, उत्तुंग षटकार. आणि आता तिसऱ्या पंचाची मागणी झाली आहे. यस, चेंडूमध्ये किती हाईट होती हे पाहिलं जाईल आणि आता तिसऱ्या पंचांच्या दिशेनं आपण वळणार आहोत. डिसिजन पेंडिंग आहे. षटकार तर ठोकलाय किशोरनं, धावसंख्या वेगानं मात्र नेण्याचं काम केलं जातंय. परंतु हा चेंडू यस नो आहे की नाही याची पाहणी आता टी व्ही स्क्रीनवरती केली जाईल. अगदी आमची ओमसाई MTC ही वाहिनी आता कार्यरत आहे, त्यांच्या माध्यमातून टेक्निशियन टीम मेंबर आमचे कुणाला आहेत. नक्कीच. तर या ठिकाणी युट्यूबच्या माध्यमातून बघा, टायगर संघाला शुभेच्छा आल्यात. सन्माननीय विरुबाई पाटील टायगर यांच्या वतीनं या ठिकाणी टायगर संघाला शुभेच्छा आल्यात. तसेच आमचे हेमंतदादा पाटील सिद्धी करवले यांच्या वतीनंही टायगर संघाला शुभेच्छा. दोन दमदार धाकड संघ आहेत मैदानाच्या आतमध्ये. काटेकी टक्कर प्रेक्षकांना पाहायला मिळेल. आज आवर्जून ज्या सामन्याची चर्चा होत होती, खरं तर सुपर 8चे सामने आपण पाहतोय आणि सुपर 8 मधली ही शेवटची लढाई आहे. या अगोदर जर आपण विचार केला तर क्वालिफाय होणार संघ राजाराणी गोट, त्यानंतर आपण खेडूकपाडा संघाला पाहिलं. नुकतीच जी लढत आपण पाहिली ओम नर्मदेश्वर किरवली संघानं सामना जिंकलाय. तर निवृत्ती शेठ गोंधळे
यांना देखील विनंती करेल, दानसरगावचे व्यक्तिमत्व आहेत त्यांना इन्व्हाइट करेल. आपण व्यासपीठावरती यावं. आपलं स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत आहे. आणि 7 स्टार ग्रुप सिद्धी करवले यांच्या वतीने देखील टायगर संघाला शुभेच्छा. यस, फेर चेंडू आहे हा, लिगल चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. षटकार ठोकलाय. धावसंख्या 27 धावा धावपटलावर आपण पाहतोय. या स्पर्धेमध्ये धावसंख्येचा उच्चांक वाकळण संघाचा पाहिला, त्यानंतर 100चा आकडा नानसर संघानं देखील पार केला होता. म्हणजे दमखम या नानसर संघाच्या फलंदाजांमध्ये आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतोय. आज किशोर बरसताना आपण पाहू शकाल 4 चेंडू 13 वरती खेळतोय, तर डोनाल्ड 1 चेंडू 4 वरती. पुन्हा एकदा आता पाठवलंय बॉलला बिहाइंड द विकेट. अगदी ह्या क्षेत्रामध्ये माहीर मानला जातो हा फलंदाज आणि त्याच्या स्टाईलनं सातत्यानं फटके मैदानाच्या आतमध्ये बरसताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पटेलचा विचार केला तर एक गुणवान आणि चांगला गोलंदाज आहे, परंतु आज त्याचा दिवस नाही, आज त्याची रात्र नाही असं म्हणावं लागेल. कारण की तब्बल 3 चेंडूमध्ये 19 धावा त्यानं खर्च केल्यात. एक अतिरिक्त चेंडू देखील त्यांना हाताळला होता. 9चा चेंडू, बिमरचा चेंडू त्यांना हाताळला होता आणि तब्बल त्याच्या विरोधात मात्र फटके आपल्याला किशोर पोरजीकडनं पाहायला मिळतात. स्कायरा 11चे पुरस्कर्ते आकाश पाटील मात्र आता खुश आहेत. त्यांचा संघ आता दमदार कामगिरी करतोय. वन्स अगेन आता मात्र फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, परंतु झेल प्राप्त करू शकले नाहीत. जीवनदान प्राप्त झालंय. या जीवनदानाची भरपाई मात्र पूर्ण संघाला करावी लागेल. मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं नवनाथ गायकरचा झेल सुटला आणि तो केवळ झेल नाहीये तर ट्रॉफी सुटली असं म्हणेन. ते निश्चितच नारिवली संघाच्या हातातनं, कारण की सामना त्यांना गमवावा लागला आणि या स्पर्धेचा निरोप घ्यावा लागला. तर याच दरम्यान टायगर गावचे सन्माननीय विनोद शेठ पावशे साहेबांचं देखील आगमन झालंय. त्यांना इन्व्हाइट करेल. आपण व्यासपीठावरती यावं. हेमंतदा पाटील यांच्या वतीनं आपल्याला इन्व्हाइट केलं जातं की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं स्वागत आहे. दोन्ही बाजूनं अटॅक आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूनं किशोर पोरजी आक्रमक झालाय, आता डोनाल्ड देखील थांबत नाही. या 2 चेंडू आणि 2 त्याच्या बॅटमधनं चौकार पाहायला मिळतात. एकंदरीत धावसंख्या धावपळकावरती 38 धावा आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे आणि धावसंख्येचा डोंगर उभा करण्याचा प्रयत्न. इथे देखील अप्रतिम फटका, पॅडल स्वीप, अगदी बॅलन्स स्वतःचा बिघडला, परंतु चेंडूला पाठवले सीमारेषा पार. इट इज अ मॅक्सिमम षटकार. पहिली लढत शेवटची अंतिम लढत पाहतोय. यानंतर मित्रो सेमी फायनल लढत या ठिकाणी पाहायला मिळेल, कारण आज स्पर्धेतली अंतिम रात्र आहे. त्यामुळे आज सामने देखील वेळेवरती होत आहेत. बघा, डान्सर विरुद्ध टायगर ही लढत आहे. 7 स्टार ग्रुप सिद्धी करवले यांच्या वतीनं डान्सर क्रिकेट संघाला त्यांनी शुभेच्छा दिल्यात. त्यांचं हार्दिक स्वागत करूया. तर मान्यवरांचं या ठिकाणी आगमन होतंय. आलेल्या सर्व पाहुण्यांचं स्पर्धेच्या वतीनं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. तर बघा, राजाराणी घोट संघ आणि विराट स्पोर्ट्स खिडूकपाडा दोन्ही कॅप्टनला इन्व्हाइट करेल की आपण पहिल्या सेमी फायनलच्या लढतीसाठी उपस्थित राहायचंय. इनिंग ब्रेक मध्ये आम्ही टॉस करणार आहोत. राजाराणी घोट संघ आणि विराट स्पोर्ट खिडूकपाडा. तर मान्यवरांचं आगमन झालं. पुन्हा एकदा सर्वांचं जनमान मित्रमंडळाच्या वतीनं हार्दिक स्वागत. संतोष दादा मडवी सिद्धी करवले यांना इन्व्हाइट करेल. गणेश दादा आपल्याला आमंत्रित करत आहेत. आपण व्यासपीठावरती यावं. आपलं हार्दिक स्वागत आहे. अलोट गर्दी, मान्यवरांची आणि प्रेक्षकांची देखील गर्दी आपल्याला पाहायला मिळते. आणि त्या प्रेक्षकांची मनं जिंकत असताना मैदानाच्या आतमध्ये डोनाल्ड पोरजी आणि साथीनं किशोर पोरजी. 6 चेंडू 20 वरती किशोर खेळतोय आणि साथ देत असताना 3 चेंडू 14चं बहुमूल्य योगदान डोनाल्ड पोरजीचं देखील राहिलंय. या स्पर्धेमध्ये दमदार खेळ. मागच्या षटकाचा जर विचार केला तर अगदी 30 धावा कुठून काढल्या त्या निशांत पाटीलच्या अगेन्स्ट. गोलंदाजीवरती आता मोहितला आपण पाहू शकाल. पहिला चेंडू इथे मात्र धाव घेण्याची संधी आणि धाव कंप्लीट देखील केली जाते. पंच इशारा द्यायचा आहे. बॅटकट, यस, बॅटच्या साह्यानं मात्र ह्या धावा, म्हणजे इथे झेलची संधी होती पण तो झेल ड्रॉप झाला आणि जीवनदान प्राप्त झालं ते किशोरला. आता वन्स अगेन स्ट्राईक एंडवरती आपण डोनाल्ड पोरजीला पाहू शकाल. अगदी आज इम्प्रोव्हायझेशन अशा प्रकारचे फटके आपल्याला डोनाल्डकडनं पाहायला मिळतात.
ही कला आहे त्याच्यामध्ये. अगदी एबीडी स्टाईलनं नेहमीच तो फटकी खेळत असतो. इथे फटका फसलाय आणि आता मिडविकेटच्या क्षेत्ररक्षकाकडनं देखील चुकी झाली आहे. आज मात्र मी म्हणेन हाताला फेविकॉल लावून आले नाहीत तर बाबूशाहांच्या भाषेत सॅनिटायझर आज हाताला लावलाय आणि हातातनं चेंडू निसटतोय तो जय हनुमान डायगर ह्या टीमच्या हातातनं. परंतु डायगर संघाची फलंदाजी अगदी दमदार आहे. मॅचमध्ये मजा येईल. सन्माननीय निलकंठ शेठ पाटील तलोजी मजकूरचे यांचं शुभ आगमन आपण पाहतो. मोस्ट वेलकम, सहर्ष हार्दिक स्वागत. मान्यवरांना विनंती असेल की आपण तर या दरम्यान बघा मित्र, या ठिकाणी दमदार व्यक्तिमत्व आमचे तलोजी मजकूरचे सन्माननीय निलकंठ शेठ पाटील बाबा किंग ग्रुपचे सर्वांनी करत त्यांचं आपण मनपूर्वक अधिक स्वागत करूया. वेलकम दादा. आणि स्वागत केलंय फलंदाजानं. आता किशोर मात्र दाखवतोय त्याचा दमखम आणि चेंडू पाठवला सीमा पार, षटकार आलाय आणि या षटकारानं 50 हा फटाक्यांची आतषबाजी देखील पाहू शकाल. अगदी एक यशस्वी स्पर्धा या ठिकाणी पार होताना पाहायला मिळते ती जर्मन क्रिकेट मंडळ सिद्धी करवलीच्या माध्यमातून. 52 धावा धावफलकावरती आतापर्यंत तिसरं षटक मार्गस्थ आणि षटकातील फक्त 3 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय. पुढील चेंडू पुन्हा जागा बनवली, शफल झाले होते आणि अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला हा चेंडू खेळून काढला. एक धाव तर कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्नशील जरूर होते किशोर परंतु अंततः नकार आला तो डोनाल्डकडनं. एकंदरीत खराब चेंडूंवरती मोठे प्रहार, चांगल्या चेंडूवरती सिंगल डबल, नियंत्रित फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला ह्या दोघांकडनं पाहायला मिळते. सुरुवातीला स्वस्तामध्ये बाद झाला राकेश पोरजी, त्यानंतर ह्या दोघांकडनं अतिशय चांगली भागीदारी मैदानाच्या आतमध्ये बिल्ड होताना आपल्याला पाहायला मिळते. चांगला चेंडू सॉफ्ट हँडनं प्लेसमेंट देखील पाहायला मिळतंय. ही कला अवगत आहे डोनाल्ड पोर्जीला आणि वेगानं धावा एकवटणं हे त्याचं वैशिष्ट्य आहे. रनिंग बिटवीन द विकेटचा जर विचार केला तर अगदी चित्त्याच्या चपलाईनं तो सातत्यानं धावताना आपल्याला पाहायला मिळतोय. फिटनेसचा दर्जा वारंवार त्यानं स्वतःला सिद्ध करत असताना दाखवला. प्रियांश ऑटर सप्लायचे ऑनर सन्माननीय गणेश शेठ पाटील साहेब तळोजे मजकूर यांचं देखील आगमन झालंय, त्यांचं देखील स्वागत आहे. तसेच त्यांच्या समेत रमेशदादा पाटील देखील उपस्थित झाले, त्यांचंही मनपूर्वक अधिक स्वागत. प्रेक्षकांची थोडी दिलगिरी व्यक्त करतो कारण आज शेवटची रात्र आणि मान्यवरांची मांदी आमच्या व्यासपीठावरती आले, त्यांचं अधिक स्वागत. आणि युट्यूबच्या माध्यमातून सन्माननीय आमचे खरं तर मथुर बैलाचे मालक राहुलभाई पाटील मॅच एन्जॉय करतात, त्यांच्याकडून या संपूर्ण स्पर्धेला संपूर्ण टीमला शुभेच्छा आल्यात, त्यांचं देखील अधिक स्वागत. स्वागत जोपर्यंत होत होतं त्या दरम्यान मात्र फलंदाज डोनाल्ड बाद झालाय आणि आता बारक्या पोर्जी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. खरं तर जे झालं विनलं होतं डोनाल्डसाठी त्याच्यामध्ये आता यशस्वी राहिला तो जर्मन डायगर संघ. 55 धावा धावफलकावरती परंतु डायगर संघाच्या फलंदाजांना देखील विसरून चालणार नाही आहे. नितेश पाटील सारखा विस्फोटक शैलीचा फलंदाज सागर पाटील याने या स्पर्धेमध्ये धावसंख्येचा रतीप नोंदवलाय, त्याच्या नावावरती देखील भरपूर धावा आपल्याला पाहायला मिळतात. साथीनं मंदारला पाहतोय, पंकज असेल, 8 फलंदाज त्यांच्या बाजूने देखील पाहायला मिळतात. म्हणजे मॅच अगदी रोमांचक, काटेकी टक्कर प्रेक्षकांना पाहायला मिळेल यात शंकाच नाही. दोन तुल्यबल ताकदवर संघ आहेत. एका बाजूला जर आपण विचार केला तर कल्याण डोंबिवलीमध्ये सातत्यानं ज्या संघाची अगदी वर्णी लागली जाते तो डायगर संघ आणि त्यांच्या विरोधात आपल्या ह्या विभागातील नामांकित संघ जय गणेश्वर धानसर संघ. परंतु आज स्कायरा 11 ह्या नावानं हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय आणि या संघाचे पुरस्कर्ते आकाश शेठ पाटील शिरडोणगावचे, जे नेहमीच अनेक संघांना पॅक करतात आणि अनेक संघांना पॅक करत असताना भरपूर संघ अगदी त्यांच्या नावाला साजेसा खेळ करताना देखील पाहायला मिळतात. खास करून धानसर संघावरती ज्यांचं विशेष प्रेम आहे आणि आज धानसर संघ देखील निराश करत नाही. 3 षटकामध्ये तब्बल 55 धावा या धानसर संघानं आज देखील उभारल्यात. ह्या अगोदरच्या रात्रीमध्ये देखील धानसर संघानं 100चा आकडा पार केला होता. तिथे बारक्या पोर्जीचं अर्धशतक आपण पाहिलं होतं आणि तोच बारक्या पोर्जी मैदानाच्या आतमध्ये. तर या ठिकाणी मान्यवरांचं आगमन होते बघा. या ठिकाणी फटाक्यांच्या आतिषबाजीनं पाहुण्यांचा सन्मान केला जातोय. खरं तर वैकुंठवासी वसंत भाग्यवान म्हात्रे यांच्या स्मरणार्थ उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक आणि मॅन ऑफ द सिरीज च्या ट्रॉफ्या आम्हाला पुरस्कृत जनित केल्यात. ते बलवली गावचे दमदार व्यक्तिमत्व प्रेमनाथ वसंत म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांच्या समेत एकटपाड्याचे आमचे भरत शेठ गायकर साहेब, त्यानंतर पाले बुद्रुकचे सोमनाथ शेठ मोरबीचे प्रसाद शेठ गरत, वाकल्यांचे सुरेश शेठ, त्यानंतर पडगेचे सागर शेठ आणि सतीश शेठ तिलारे या सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक अधिक स्वागत. स्वागत किशोर पोर्जी करत असताना आज किशोर पोर्जीला थांबवणं मात्र कठीण बनलंय.
एका ताकदीनिशी जेव्हा दानसर संघ मैदानात उतरतो ना तेव्हा हे चित्र सर्रास आपल्याला पाहायला मिळतं. अगदी प्रत्येक बॉलला टार्गेट करत असताना अफलातून फटके मैदानाच्या आतमध्ये किशोर पोरजीकडनं आपल्याला पाहायला मिळतात. षटकार ठोकलाय आणि धावसंख्या धावफलकावरती 60 देखील पार झाले. 61 धावा धावफलकावरती. फटाक्यांची आतषबाजी अगदी यशस्वी स्पर्धा पार होताना आपल्याला पाहायला मिळते. स्वर्गीय प्रभाकर हसू पाटील स्मृती चषक 2024 पर्व. तर याच दरम्यान बघा मित्र, या ठिकाणी मान्यवरांचं आगमन झालंय. खरं तर दमदार व्यक्तिमत्व पनवेल महानगरपालिकेचे डॅशिंग आणि नेतृत्व असणारे खरं तर अभ्यासू नगरसेवक सन्माननीय हरेश दादा केणी साहेबांचं आगमन झाले. त्यांच्यासोबत सन्माननीय माजी नगरसेवक रविकांत मात्रे कुठारे यांचं देखील आगमन झालंय. या सर्व मान्यवरांचं या स्पर्धेच्या वतीनं जनमान मित्रमंडळ सिद्धी करवले, जनमान क्रिकेट संघ सिद्धी करवले यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. इथे मात्र धावा 2 कंप्लीट करण्यात आल्या आहेत. ह्या अगोदरच्या चेंडूवरती पंच बॅटकट होती का? यस, कारण की मालिकावीरसाठी आपण बाईक पाहतो. धावा कशा आल्या हे गुणसंख्या लेखकाला नमूद करण्यासाठी त्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कारण की सध्याच्या घडीला मंचावरती बऱ्याच गडबडी घडतायत. ते पाहता थोडंसं लक्ष केंद्रित करणं आमच्यासाठी कठीण कार्य आहे. थोडीशी दिलगिरी आम्ही खेळाडूंची आणि प्रेक्षकांची देखील मागतो. जाऊया मॅचच्या दिशेनं. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आता नीरजला आपण पाहू शकाल. बारक्याचा तडाखा पाहायला मिळतोय आणि पाठवलं बॉलला. आता देखील सीमारेषा पार. हाय अँड हँडसम षटकार. भास्कर शेठ तरे साहेब बघा दमदार व्यक्तिमत्व आहेत, ज्यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी दमदार नेतृत्व राहिले आणि समालोचन डिपार्टमेंटसाठी त्यांनी 1500 रुपयाचं कॅश प्राईज दिले. त्यांचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय. दरम्यान विष्णुशेठ पोरजी नांसरगावचे यांच्याकडनं डोनाल्डसाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज झालंय. तर निश्चित त्या मान्यवरांचं देखील आपण आभार व्यक्त करूया. मॅच झाल्यानंतर ते कॅश प्राईज देण्यात येईल. बघा भास्कर शेठ तरे साहेब दमदार व्यक्तिमत्व यांच्या वतीनं कॉमेंट्री डिपार्टमेंटसाठी 1500 आणि या स्पर्धेसाठी तब्बल 5000 रुपयाचं देणगी स्वरूप आम्हाला प्राप्त झालंय. त्यांचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय. ओव्हर द विकेटनं पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः येणारा प्रत्येक फलंदाज बरसताना पाहायला मिळतो. व्हाईट बॉल अतिरिक्त बाहेर निघणारा हा चेंडू. धावसंख्येचा विचार केला तर तब्बल 72 धावा धावफलकावरती. आजच्या जर रजनीचा विचार केला तर आजच्या रजनीचा हा उच्चांक आपल्याला पाहायला मिळतोय. अन्यथा जर पूर्णतः आपण रजनीचा विचार केला तर वाकळण संघानं तब्बल 106 धावा 105 का 6 धावा कडून काढल्या होत्या. आणि बारक्या पोरजी आक्रमक झालाय, ज्याच्या बॅटमध्ये सातत्यानं मोठे फटके पाहायला मिळत आहेत. ह्या अगोदरची रात्र देखील बारक्यानं गाजवली होती आणि आज देखील तो दमखम दाखवत असताना अगदी वेल फिनिशर आहे या संघाचा. मधल्या फलीमध्ये येऊन तोडफोडीची फलंदाजी हे त्याचं वैशिष्ट्य आणि पुन्हा एकदा ते दाखवून देत असताना 3 चेंडू आणि 14 वरती बारक्या पोरजी खेळतोय. नीरजला देखील आसमान दाखवलं. आतापर्यंत 23 धावा नीरजनं खर्च केल्यात. इथे देखील चेंडू हवेमध्ये. आता फटका पासला डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक. आता चुकी होणार नाही. या शेवटच्या बॉलवरती मात्र आता या 17च्या विकेट प्राप्त केलाय. डाव पहिला संपलाय. धावा धावफलकावरती पाहायला मिळतात त्या 78. 79 धावसंख्येचं लक्ष वळू खेळाच्या दुसऱ्या सत्राच्या दिशेनं. नक्कीच. तर या दरम्यान तलोजा मजकूरचे दमदार व्यक्तिमत्व कैलास शेठ पाटील साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. सचिन पाटील साहेब या तलोजा मजकूर आपला सन्मान इथे केला जाईल. मी विनंती करेल आपण यावं. सचिन दादा या, आपला सन्मान इथे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये केला जाईल. कैलास पाटील साहेब आणि चंद्रकांत भोरी साहेब या तिन्ही व्यक्तिमत्वाने इन्व्हाइट केले, आपण यावं. तर या तिन्ही व्यक्तिमत्व आपला सन्मान केला जाईल. कैलास दादा आणि आमचे सन्माननीय चंद्रकांत भोरी साहेब या. बघा आज वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिलेत. कैलास दादा पाटील आपलं देखील स्वागत. खरं तर चंद्रकांत भोईर साहेब देखील उपस्थित आहेत आणि ते सन्मान केला जातो सचिन दादा पाटील यांचा. टॉस साठी इन्व्हाइट करेल. बघा शेवटचा पुकार राजाराणी घोट संघ आणि त्याला फाईट करणारा विरा स्पोर्ट्स किडुकपाडा या कॅप्टनला इन्व्हाइट करेल की आपण या ठिकाणी टॉस साठी यावं. डाव पहिला संपला. 78 धावा प्रथम फलंदाजी करत असताना कुठून काढल्यात स्कायरा 11 जयगणेश्वर धानसर संघानं. धानसर संघ जेव्हा फिल्डिंग करण्यासाठी उतरेल तेव्हा मात्र क्रिश गोंधलीसाठी तो गोलंदाजी करत असताना विकेट हॅट्रिकला आमचे सुरेश पाटील तुर्ब्याचे यांच्याकडनं 3000 रुपये कॅश प्राईज असेल.
तर जेव्हा क्रिश गोंधली गोलंदाजीसाठी येईल तुर्ताच आपण वळणार आहोत दुसऱ्या सत्राच्या दिशेनं आणि आमचे साथी समालोचक मित्र सागरजी मांडवकर या ठिकाणी आहेत वळू खेळाच्या दुसऱ्या सत्रात त्यांच्या दिशेनं. मान्यवरांचा सन्मान इथे केला जातोय. खरं तर आता टॉस देखील केला जाईल. टीम राजाराणी गोट संघाचे इथे खरं तर कॅप्टन उपस्थित झालेत. मी इन्व्हाइट करेल विराट स्पोर्ट्स खडकपडा टीमच्या कॅप्टनला. तर नक्कीच सत्यवान कुशिंद्र म्हात्रे काहीतरी आपल्यासाठी 2 शब्द ते या ठिकाणी व्यक्त करणार आहेत. Thanks for calling me, everyone, for here. I would like to thank Hanuman Patil, who have invited us for this match event, and I would like to thank that all people who have organized and helped in this organization or event to be successful. And I would like to means all the cricketers who are playing, working hard to make this event a beautiful event and a nice and a golden moments of cricket. The cricketers who were working hard since years are today representing their talent and skills over here. I would like to thank again Hanuman Patil sir, so that they have invited us and all the cricketers to represent their skills and talents. Thank you. थँक्यू सो मच. या ठिकाणी आपण त्यानंतर सन्मानित करणार आहोत. या ठिकाणी चंद्रकांत दादा भोईर आणि कैलास दादा, या कैलास दादा आपला सन्मान केला जाईल. दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. आपण नाणेफेकी देखील करणार आहोत. खरं तर या मॅचची नाणेफेकी केली जाईल. सन्मान केलं जातं. कैलास दादा पाटील दमदार व्यक्तिमत्व तवज मजकूर आणि खरं तर आता दोन्ही कॅप्टन आले. सेमीफायनल पहिली लढत विराट स्पोर्ट्स खिडूकपडा आणि राजा राणी घोट अशी ती लढत पाहायला मिळेल. दोन्ही कॅप्टन आले. चला टॉस देखील केलं जाईल. या ठिकाणी 2 कॅप्टन मध्ये टॉस होतोय. एका बाजूला विराट स्पोर्ट टीम खिडूकपडा आणि त्याला फाईट करणार राजा राणी घोट संघ. अंपायर मॅच ऑन करा. तर या ठिकाणी टॉस होते बघा. नेक्स्ट सेमीफायनल पहिली सेमीफायनल टॉस जिंकलाय विराट स्पोर्ट्स खिडूकपडा टीम. डिसिजन फील्डिंग फर्स्ट. थँक्यू सो मच. दोन्ही संघाला आपण शुभेच्छा देऊया. विश ऑल द बेस्ट. बुद्ध टीम शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. टॉस जिंकून फिल्डिंग घेतली आहे आणि बॅटिंगसाठी राजाराणी गोट संघाला आमंत्रित केलंय. या स्पर्धेसाठी बघा चंद्रकांत भोईर साहेब नाद एकच बैलगाडा शर्यत आणि खरं तर त्यांचा लकी क्रमांक आहे 9292 अर्थात 9292 रुपये त्यांनी या स्पर्धेसाठी आम्हाला देणगी स्वरूप दिले. कैलास दादा पाटील तलोचे मजकूर यांच्याकडून 2000 रुपयाचं प्राइज आलंय. तर सन्माननीय मनोहर सर तुर्वे या ठिकाणी त्यांच्या वतीने देखील आमच्या स्पर्धेला 5000 रुपयाची देणगी स्वरूप प्राप्त झाली. त्यांचं देखील मनपूर्वक आभार व्यक्त करूया. आणि नाव व्यक्त क्रिकेट जाऊया आपण आता इथे सरळ कॉमेंटर बॉक्स मध्ये सागर मांडवकर. धन्यवाद योगेश. मॅच कडे वळतो. 79चं टार्गेट आहेत आणि 2 वाघांची झुंज आहे. मैदानावर कोण आक्रमक असेल पाहूया. जय हनुमान टायगर की धानसर. तर याच दरम्यान वैभव मंडप डेकोरेशनचे प्रोप्रायटर सन्माननीय महादेव शेठ म्हात्रे पिसारवे यांचं आगमन झालं. त्यांना इन्व्हाइट केले आपण या व्यासपीठावरती. ओ टार्गेट मोठे 79 करायचे. सुरुवात आता टायगरसाठी थोडी संत आहे. सागर पाटील 3 चेंडू डॉट खेळला. 4थ्या चेंडूवर प्लेस केली. एक थोडी वेगळी रणनीती. 79चं टार्गेट आहे. लक्ष थोडंसं मोठं आणि टायगर संघ क्रिकेटमध्ये काय येऊ शकतो. 4 षटकामध्ये 80 धावा चेस होताना पाहिले. 85 चेस होताना पाहिले. पूर्वार्धामध्ये पाहिले. 1 षटकामध्ये 30 आल्या. 23 आल्या. पहिल्या ओव्हर्समध्ये आपण पाहिलं पूर्वार्धामध्ये 14 आल्या आणि याचा अभ्यास करावा लागेल. गोलंदाजी मार्कवर कैलास. लॉफ करण्याचा प्रयत्न संत गतीनं. सिंगल डबलनं काही बिघडणार नाही. टायगरला जर सामना जिंकायचा असेल तर विस्फोटक रूप धारण करावा लागेल. आतापर्यंत 5 चेंडू संपलेत. केवळ 2 धावा आहेत. 79चा पल्ला आहे. धावांचा रतीप उभा केला आहे. लक्ष मोठं आहे आणि या मोठ्या टार्गेटला चेस करायचं असेल तर आता गोलंदाजावर तुटून पडावं लागेल. डीपकडे चेंडू जरूर गेला आहे. सुरुवात झाली मात्र कठीण प्रवास आहे.
डायगरकडे सुद्धा ती कॅपॅसिटी कुवत या मॅच मध्ये कमबॅक होणार का? टार्गेट 79 सुपर 8चा शेवटचा सामना. संपूर्ण आमचे डीजे ऑपरेटर त्यांचा आम्ही धन्यवाद देतोय. सुंदर गीतांची मैफिल डायगर गावचे भाचे पनवेल तालुका भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे सरचिटणीस विश्वजित पाटील चिपळे सामना लाईव्ह पाहतात. त्यांच्याकडून डायगरला शुभेच्छा आलेत. मात्र लक्ष कठीण आहे. 1 षटकांचा खेळ संपलाय. एकूण धावा 6. विनिंग टार्गेट 18 मध्ये 73. 18 चेंडू आणि 73 धावेची गरज. लक्ष मोठे. 2 षटकामध्ये पिटाई करावी लागेल. जी बॅटिंग केली ना आज किशोर पोरजी खेळला, राकेश पोरजी. त्यानंतर आपण पाहतोय क्रमांक 3चा खेळला, पाहिलं बारक्याला पाहिलं क्रमांक 4ला डोनाल्ड पोरजी खेळला. वैयक्तिक योगदानामध्ये पाहिलं आज 35 खेळला किशोर पोरजी, डोनाल्डनं 17, बारक्या पोरजी खेळला 14. काय बॅटिंग केले. किस्मत मेहरबान तो बल्लेबाज पेलवान म्हटलं जातं आणि जी तगडी बॅटिंग केली. टार्गेट मोठं. या विजयाच्या समीप पोहोचायचं असेल तर चोख प्रत्युत्तर देणं महत्वाचं. आलाय चौकार. 4 धावा. एकूण धावफलक आता 10 आहे. टॉप स्पीड मध्ये खेळावं लागेल. टॉप स्पीड गतिमान अवस्था प्राप्त करणं. थांबला तो संपला असं म्हटलं जातं आणि आता गतिमान अवस्था प्राप्त करणं डायगरला महत्वाचं आहे. विरुशेठ पाटील डायगरचे आमचे सन्माननीय पाहुणे यांचे इथे आगमन झाले. मी त्यांना विनंती करेन आपण अतिथी कक्षामध्ये यावं. स्वर्गीय प्रभाकर आसू पाटील स्मृती चषकामध्ये आपलं सहर्ष स्वागत. लाईन पाहिली, फटका खेळला, लक्ष कटीने, थोडा तणावाचं वातावरण, निराश आहे. चला प्रेक्षक वर्ग बाउंड्री लाईन पडद्याच्या आतमध्ये बसले त्यांना प्रेमाची विनंती करतो. लाईन पाहिली, चौकार आणि त्यानंतर आलाय आणखीन एक बिग स्ट्रोक. आम्ही सुद्धा धावा बनवू शकतो आणि आला हा षटकार. तेव्हा धानसरची बॅटिंग सुरू होते. संघ पिछाडीवर. नितेश पाटील कडे ती ताकद आहे. 3 मध्ये 11 चौकार आणि त्यानंतर आलाय षटकार. पॉवरफुल फलंदाज आहे. संघ अपेक्षा करतो 16 धावा. नेक्स्ट बॉल. आणखीन एक आक्रमण. हा टोलवलाय लांब लचक तुफानी अल्ला झालाय पलटवार. यस दमदार हिट षटकार. चौकार सलग 2 षटकार. विचार करायला भाग पडलं. 4 मध्ये वैयक्तिक खेळतो 17. सागर पाटील साथ देतोय. लक्ष कठीण आहे. क्रिकेटमध्ये काय येऊ शकतो. 12 मध्ये 60 चेस होताना आम्ही पाहिलं. फास्ट क्रिकेटमध्ये काही उलटफेर होतात. न उलगडणारं कोड आहे. प्लस मायनसचं कोड. आता 15 मध्ये 57. तर नक्कीच आमचे सिद्धिकरवलीचे पोलीस पाटील भरत शेठ पाटील यांच्याकडून बघा डायगर संघ लगातार 3 बॉल 3 षटकार मारले तर त्यांच्याकडून 1000 रुपयाचं प्राइज तुमच्या खेळाडूंना दिलं जाईल. नक्की 2 षटकार आलेत योगेश. चौकार आणि 2 षटकार. धावा 22 आहेत. आता 15 मध्ये 57. मॅच गरम आहे. वातावरण तापलंय. आणखीन एक टोलवलाय चेंडू मात्र हवेमध्ये डीप स्क्वेअर लेग कडे प्रयत्न झाल्या आणि इम्पॉर्टंट विकेट. पहिला धक्का 22 वर. साई डीजे अँड संपूर्ण टीमचं धन्यवाद देते. सुंदर गीतांची मैफिल प्रेक्षक वर्गांना खुश करत असताना बाउंड्री लाईनचा जो पडदा आहे त्याच्या आतमध्ये काही प्रेक्षक बसले त्यांना प्रेमाची विनंती करतो कारण सुपर 8चा हा शेवटचा सामना आहे. त्यानंतर सेमीफायनल असेल. 10 वाजलेत. नेक्स्ट मॅच फिल्डिंग टीमला आम्ही विनंती करतो. मात्र जे प्रेक्षक पडद्याच्या आतमध्ये आयोजकांचा ताफा जर फेरफटका मारण्यासाठी येईल तर मी तुम्हाला विनंती करेन आपण बाहेर व्हा. 4 चेंडूचा खेळ संपलाय. मान्यवरांचं आगमन. 22 धावा 1 विकेट. 79 येणारे 14 चेंडू आणि 57 धावेची गरज.
बॅकफुटला गेले, फटका बनवण्याचा प्रयत्न फसला, मंदार आलाय आणि आता 13 मध्ये करायचे 57 धावांचा ओघ सुरू ठेवावं लागेल. फटकेबाजी करणं महत्वाचे, तुफानी हल्ला पलटवार करावा लागेल. तर या दरम्यान बघा मित्र, या ठिकाणी सन्माननीय शुभम बिल्डरचे प्रोप्रायटर सन्माननीय दिलीप शेठ पाटील साहेबांचं ठिकाणी आगमन झालं आणि त्यांच्या समेत त्यांचा मित्रपरिवार सगळ्यांचं जय हनुमान मित्रमंडळ सिद्धी करवले यांच्या वतीनं साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सुरेख चेंडू होता, फटका बनवला, उत्तर शोधता आलं नाही आणि आता टायगर संघ थोडा बॅक फुटलाय. फटाक्यांची आतषबाजी, डीजेचं संगीत, पाहुण्यांची उपस्थिती. स्वर्गीय प्रभाकर आसू पाटील वर्ष 14वे. सिद्धी करवलीची नाईट स्पर्धा चर्चेचा विषय का असतो, कारण आज आयोजकांवर असलेलं प्रचंड प्रेम, पाहुण्यांची गर्दी, प्रेक्षकांचा प्रचंड उत्साह आणि भयानक क्रिकेटचे सामने. बघा, छोटे बच्चे कंपनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रचंड मेहनत. 2 षटकं संपली, 22, 2 विकेट, 12 मध्ये करायचे 57. 12 चेंडू आणि 57 धावेची गरज. सुपर 8चा हा चौथा सामना. यानंतर सेमीफायनल 1, सेमीफायनल 2 आणि त्यानंतर स्वर्गीय प्रभाकर आसू पाटील स्मृती चषकाची फायनल तुम्हाला पाहायला मिळेल. तर डायगर संघाला बघा सुवर्ण संधी आहे. लगातार 3 चेंडू 3 षटकात टोकले तर डायगर गावचे वासुदेव शेठ पाटील यांच्या वतीनं 3000 रुपयाचं प्राइज आणि भरत पाटील सिद्धी करवले पोलीस पाटील यांच्याकडून 1000. नक्कीच योगेश, लक्ष कठीण आहे. ज्याप्रमाणे डोनाल्ड किशोर होता, बारक्या होता, त्यांचा झंझावात पाहिला होता, मात्र आता जर कमबॅक करायचा असेल तर हल्ला करावा लागेल. 11 मध्ये 53. पंच थोडा सामना थांबवा, फटाके इथे लावलेत. छोटे बच्चे कंपनीनं विनंती करेन, मॅच सुरू असताना आपण हा प्रयत्न करू नका. खरं तर सागर पडक यांच्या आतिषबाजीने मान्यवरांचं इथे मान सन्मान केलं होतंय. शुभम बिल्डरचे प्रोप्रायटर सन्माननीय दिलीप शेठ पाटील साहेब व्यासपीठावरती आलेत आणि त्यांचा पडक यांच्या आतिषबाजीनं या ठिकाणी सन्मान केलं होतंय. सन्मान केलं होतं आमच्या सर्व पाहुण्यांचा. खरं तर पनवेल महानगरपालिका दमदार नेतृत्व, डॅशिंग नेतृत्व आणि अभ्यासू नगरसेवक हरितदादा केणी, त्यानंतर माजी नगरसेवक रविकांत मात्रे साहेब उपस्थित आहेत आणि सर्व इथे उपस्थित असलेले मान्यवर या सगळ्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. नक्कीच आमचे मुख्य आयोजक हनुमान पाटील असतील, योगेंद्रदादा पाटील असतील आणि आज संपूर्ण बघा आयोजक कमिटी, प्रचंड पाहुणा वर्ग. ऑन साइडला केलाय लॉफ मिड विकेटच्या वरून. इट्स अ सुपर डुपर 6. मॅच मध्ये रंग भरणार का? या मॅचला कलाटणी द्यायचं असेल तर अशाच पद्धतीने खेळावं लागेल. यस डीजे. तर किशोर पोरजे आणि आता त्या खेळाची गरज आहे. 10 मध्ये 47. सागर, जर विचार केला तर ह्याच खेळाडूनं रात्र गाजवली होती. 46 वैयक्तिक कुठल्या होत्या, तेव्हा ह्याच खेळाडूचा झंझावात आपण कालच्या रात्रीमध्ये पाहिला होता. तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आक्रमक झाला, परंतु त्याची स्तुती झाली आणि लगेचच तो मैदान सोडताना आपल्याला पाहायला मिळतोय. आपण इथे पाहिलं आता टायगर संघ थोडा बॅकफुटला गेला. विजयाच्या दिशेने आगेकूच करत असताना प्रयत्न सुरू होता, मात्र महत्वाच्या फलंदाज संघासाठी थांबणं महत्वाचं आणि आता सामना कठीण झालाय. 79चं टार्गेट. आता विनिंग कॅल्क्युलेशन, चेंडू आणि धावांचं अंतर पाहूया. 9 चेंडू 47. कावर 3 गडी बाद. 79चं टार्गेट. तुषारला पाहतोय आज डान्सर संघासाठी उपयुक्त गोलंदाजी, मात्र मॅच कठीण आहे. 9 मध्ये 47. अगदी प्रत्येक चेंडूवर आक्रमण करावं लागेल.
सुपर एटच्या या सामन्यामध्ये साई आपण पाहिलं तर जी गोलंदाजी टायगरकडून झाली अपेक्षा नव्हती. किशोर पोरजी आज बरसला, 11 मध्ये 35 खेळला. त्यानंतर डोनाल्ड केला अगदी निर्णायक वेळी 6 मध्ये 17. बारक्यानं काय शेवट गोड केला, 4 मध्ये 14. 32 3. तर याच दरम्यान बघा मित्र, या ठिकाणी ज्या क्षणाची आपण आतुरतेनं वाट पाहत होतोय ते पनवेल तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष सन्माननीय रामदासभाई पाटील, दमदार व्यक्तिमत्व आणि डॅशिंग नेतृत्व असणारे सर्वांचे लाडके सन्माननीय रामदासभाई पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन होतं आणि त्यांचं स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. पनवेल तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष सन्माननीय रामदासभाई पाटील आणि त्यानंतर A1 वडापाव सेंटरचे प्रोप्रायटर पराग शेठ भोपी साहेबांचं देखील आगमन झालंय. दादा मनपूर्वक आपलं स्वागत. सर्व मित्रपरिवाराचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्वागतम सुस्वागतम. 7 चेंडू आणि 40 धावांची गरज आहे. पाहुण्यांची मांदी आली आज. राजकीय क्षेत्र, क्रीडा क्षेत्र, आर्थिक क्षेत्र, अनेक आमचे उद्योजक, इंजिनियर्स, डॉक्टर्स, वकील वर्ग असेल, आज समाजातील प्रत्येक घटक आणि आज या आयोजकांवर असलेलं प्रचंड प्रेम. सामना कठीण आहे. 7 मध्ये 40. प्रत्येक चेंडूवर आक्रमण पाहिजे. फटाक्यांची आतषबाजी, यशाची पोच पावती देणारी स्पर्धा. स्वर्गीय प्रभाकर आसू पाटील स्पर्धा आपण पाहतोय आणि आज उंच शिखरावर प्रवास. गेली अनेक वर्ष सातत्याने क्रिकेट रसिकांच्या भेटीला येणारी ही आपण पाहतोय नामांकित स्पर्धा आहे. प्रवास कठीण आहे. अतिथी कक्षामध्ये पाहतोय खूप मोठ्या संख्येनं पाहुणा वर्ग. एकूण धावा 40 आहेत. 79 79 करायचे. 7 मध्ये 39. 7 चेंडूमध्ये 39 धावेची गरज. प्रेक्षकांच्या माहितीसाठी बॅटिंग करतो डायगर. आक्रमणाचा प्रयत्न, विजयावर शिक्कामोर्तब करण्याच्या तयारीमध्ये. सेमी फायनलचा प्रवास सोपा करणार का या सामन्यामध्ये धानसर. 6 मध्ये 38 चेंडू आणि 38 धावेची गरज. मॅच टफ आहे. धन्यवाद देऊया. त्यांच्या प्रेझेन्स ऑफ माइंडचं कौतुक करूया. अगदी सुंदर गीतांची मेजवानी. 6 मध्ये 38. लक्ष कठीण आहे. जरी 6 षटकार आले तरी या सामन्यावर शिक्कामोर्तब करेल धानसर. लास्ट ओव्हर. पहिला चेंडू आणि हा ठोकलाय, दिलाय दणका, केलाय पलटवार. मात्र सामना कठीण आहे. यस, मॅच कठीण आहे. नक्कीच सागर, मॅच आता पूर्णपणे आपण पाहिलं जय गणेश व धानसर संघाच्या बाजूनं जास्त मजबूत झाली आहे. जवळजवळ सामना एकतर्फा होत चाललाय, परंतु प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आम्ही काही विशेष सन्मान घेतोय. सन्मान घेऊया आपल्या हक्काच्या माणसाचा दमदार व्यक्तिमत्व. खरं तर पनवेल महानगरपालिकेचे डॅशिंग नेतृत्व आणि अभ्यासू नगरसेवक सन्माननीय हरेशदादा केनी आणि माजी नगरसेवक सन्माननीय रविकांत म्हात्रे साहेबांना विनंती करेल यावं आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. साहेब या, वासुदेव मडवी साहेब या ठिकाणी. खरं तर या स्पर्धेमध्ये गणेशदादा उपस्थित झालेत. आमचे आयोजक खरं तर या ठिकाणी योगेंद्रदादा पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान केला जाईल. दमदार व्यक्तिमत्व, कार्यकुशल नेतृत्व असलेले अभ्यासू नगरसेवक हरेशदादा केणी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचा शुभ सन्मान इथे केला जातोय. प्रेमाची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचा मोमेंटो देऊन या ठिकाणी हरेश शेठ केणी साहेबांचं सन्मान केलं जात आहे. दमदार व्यक्तिमत्व. त्यानंतर माजी नगरसेवक सन्माननीय रविकांत म्हात्रे साहेब यांचा सन्मान केला जात आहे. कोठारी गावचे दमदार व्यक्तिमत्व. सातत्यानं क्रीडा स्पर्धा असो, सांस्कृतिक कलाक्रीडा या सर्व विभागामध्ये जाऊन सातत्यानं त्यांच्या माध्यमातून प्रत्येकाला सहकार्य केलं जात आहे. असे दमदार व्यक्तिमत्व, शांततेचे प्रतीक सन्माननीय माजी नगरसेवक रविकांत म्हात्रे साहेबांचा इथे सन्मान केला जात आहे.
त्यानंतर या ठिकाणी निलकंठ शेठ पाटील तळोजा मजकूर साहेब या, निलकंठ दादा या, आपला सन्मान केला जाईल. तर या दरम्यान आमचे सन्माननीय गणेश शेठ पाटील प्रियांश वॉटर सप्लायचे प्रोप्रायटर या, पण आपला सन्मान केला जाईल. गणेश दादा पाटील या. त्यानंतर आमचे तळोजा मजकूरचे रमेश शेठ पाटील आपण या, या आपला सन्मान केला जाईल. हॅलो प्रमोददादा पाटील आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. खरं तर आज वेळात वेळ काढून प्रत्येक मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले, त्या सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत.